राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। बाबा की जय। पालखी आणली आता मस्तपैकी तसबीरच्या टेम्पोमध्ये ठेवायला। अजून एक जण जा ना वरती, अजून एक जण जा, आहेत ना? खाऊन बसलीस ना, जेवत नाही। हा आता थोड्याच वेळात आरती होईल। आरतीची तयारी चालू आहे, बघू शकता सर्व मंडळी आलेली, बघू शकता दिवा सुद्धा पेटवलाय। काही चॅनल चालू आहे तर तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आता हॉटेलमधून जस्ट बाहेर निघाले, रूम खाली गेला। हॉटेल साईसेवा काल पण इथंच होतो वस्तीला, आज पण इकडे। आता इथून जाऊ आपण मंदिरामध्ये, विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये। सर्व पप्पा वगैरे ते तिकडे थांबलेत, पालखी वगैरे तिथं जाऊ, रिक्षा तिकडे ठेवू आणि मग आपण काहीतरी शॉपिंग करायची थोडी, ती दाखवेन तुम्हाला करायची असेल ती। आता रिक्षाची पुसायला चालू आहे सगळी जण, बॅगा वगैरे भरला, अजून तरी एक बॅग बाकी राहिले, बघू चला तुम्हाला दाखवतो आजचा कसं काय होतं रिटर्न जर्नी। आणि संध्याकाळी पालखी मिरवणूक पण आहे, बघू करायला भेटलं तर नक्की दाखवेल। मंदिराजवळ समोर मंदिर आहे आणि याच्यातून रात्रीचा मुक्काम होता सर्वांचा। शॉपिंग करायला गेलेली पोरं आले, आता इथून समोर जाते। मी बॅक साईडला रिक्षा लावून आलो, आता चालू आहे नाश्ता करायला। नानाचं गेलं प्रसाद आणायला, म्हणजे रात्री त्यांना जे लाडू भेटले ना, गर्दी होती त्याच्यामुळे आज सर्वांनी शॉपिंग केलं। हे भेटले का लाडू तुम्हाला? हां काल नव्हते भेटले, चला आपणही जाऊ नाश्ता करून घेऊ। नाश्ता करता ना तुम्ही? तर जायचं फायनली नाश्ता करून निघालो। जास्त काय नाही, नुसतं भज्जी खाल्लं। आता चालू परत गाडीजवळ, नानासं येतील तेव्हा फोन करते तेव्हा पुन्हा तिकडे जायला लागेल। 9 वाजता निघणार आहे, अजून 1 तास पडले, आता 8 वाजतील, म्हणजे वाजतील 5 मिनटं असतील। तर बघूया कसं काय होतं, दाखवेन तुम्हाला आजचा प्रवास। आज काही मंदिराजवळ गेलो नाही कारण गर्दी खूप आहे रामनवमी निमित्त, त्याच्यामुळे। हेच फायनली आता रिक्षावाल्यानं सोडण्यात येणार आहे, हे बघू शकतो सर्व रिक्षा लाईनशीर लागल्यात। 1 2 3 4 5 6 अजून एक रिक्षा गेलेली आहे सुरतची। तर चला आता सगळे नाही दिसणार, तेवढंच दिसतील। फायनली आता रिक्षा निघतो, ते दाखवतो एक एक शूट करून। हे बघा फक्त आपली रिक्षा आहे ती शेवटला राहील, कारण की नानाचं गेलं शॉपिंग करायला, त्यांना उशीर होणार आहे। अजून शॉपिंगच करत होते का? चला पटापट। हा रिक्षा निघल्या, जायचा का? नाही आपला टेम्पो आहे ना। चला या
कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय बाबा की जय साईनाथ महाराज की साई बाबा की। चला सर्व रिक्षा गेले, आपली रिक्षा आहे ती शेवटला आपण जाणार आहोत नंतर। फायनली पालखी आता आपण काढू इथून मंदिरामधून आणि टेम्पोमधून टाकू आणि मग संध्याकाळी मिरवणूक होईल। तो ब्लॉग बघू सेपरेट बनवण्याचा प्रयत्न करूया, पण माझ्या मोबाईलला स्पेसचा पहिला डाटा बॅकअप करून घ्यायला लागेल, त्याच्यानंतरच काय होण्याचं छोटीशी पहिला आरती करू आणि मग निघू इथून। मोरया सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची। जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान काम गौरी पुन्हा चंदनाची ओटी मुकेश्वरा हिरे जडी मुकुट शोभतो बळा गुंगुंती पुरी चरणी घालरिया। जय देव जय फायनली आरती संपन्न झाली। पालखी इथून असून आपण टेम्पोमध्ये टाकू, जो आपला तसबीराचा टेम्पो होता ना, म्हणजे इकडं चला बरोबर पालखी इथून उचलून निघू आपण सुद्धा। पालखी चालवली विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी। पालखी आणली आता मस्तपैकी तसबीरच्या टेम्पोमध्ये ठेवायला। अजून एक जण जा ना वरती, अजून एक जण जा, आहेत ना? चढा चढा अजून दोन जण।
साईनाथ महाराज की जय. अरे पाय ढोलकी नाही प्रधान लीटर डबल इधर. मस्तपैकी घेऊन आले नानाचा प्रसाद आणि हार सुद्धा घेऊन आलेत. मस्त रिक्षा लावला. तर थोडी आपला जो धागा आहे ना तो कमी पडतोय. धागा आणायला गेले नाना. मस्तपैकी 50 ते 60 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलो आता फांडोरली इथे नाश्ता करायला. तर चला जाऊ नाश्ता करून घेऊ. पावभाजी नाश्ता करून निघालो आता. पाणी 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 एक वॉटर इथं ही खाली जस्ट पोचलोय. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं इथं. आता चालू जेवायला हॉटेल साई कृपा. इकडेच आपली आरती झाली होती या बाजूला. आणि नाण्याचं बघ काय झालं शिट्या. आता संपली पदयात्रा तेव्हा तुम्ही पदयात्रेला घ्यायला पाहिजे होतं तुम्ही शिटी मारायला. आता पुढच्या वर्षी सोहानी सुद्धा आले फॉर्च्युनरमध्ये. इकडे लावले फॉर्च्युनर. खाऊन बसलीस न जेवत नाही. हां बघू शकता रिक्षावाले सर्व मित्रमंडळी म्हणजे सर्व सेवेकरी आहेत. 1 तास माझ्या आधी निघाले होते ते आता पोचलेत. म्हणजे गाडीचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. आता जेवायला बसल्यात साई कृपा हॉटेलला. आमचं जेवण झालेलं आहे. जेव्हा तुम्ही आरामात बघू शकता. हे पण जेवण झालं आहे. आणि हिने बघ काय घेतलं बघू आपण पुदिनाच्या बोलत आहे. अजून एक बस बस. इकडे पुदिनाच्या गोळ्या घेतल्यात आणि इकडे पान खातात ही सगळीजण. म्हणजे त्याला पाहिजे तो घे. बाय बाय सोहानी आम्ही चाललो. दात बघू. बघ नक्की शॉपिंग करायला आल्या का फिर. हा कोण फायनली रेडी झालो. शिर्डीहून आलो घरी आणि आराम केला. त्याच्यानंतर आता चाललो आहे पुन्हा एकदा खारीगावला. पालखी जी आपली सकाळी काढलेली तिथून ती आता रिटर्न येणार आहे. म्हणजे ती लेट येणार आहे. तर 7 वाजता तिचं आगमन होणार आहे. म्हणजे वाजत साईबाबा मंदिरात आणि मग नंतर अध्यक्षांच्या घरी नेणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो आजचा पालखीचा सोहळा कसा आहे तो. शिर्डीवरून कशी परतते आणि कसं काय होतं ते गावातमध्ये मिरवणूक पूर्ण होतं ती दाखवेन तुम्हाला. आता पहिला गाडी पुसतो. किती दिवस गाडी चालवली ना. गाडीचा अवतार बघा काय झालं. तर चला
चला बँड तुम्ही मारा एक एक कोण
साईनाथ महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक आचार्यराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। साईनाथ महाराज की जय।
फक्त 2 करत घ्या पुढे 2 मागे 2 अध्यक्षांच्या आता थोड्याच वेळात आरती होईल. आरतीची तयारी चालू आहे, बघू शकता सर्व मंडळी आलेली बघू शकता. दिवा सुद्धा पेटवला आहे शेजारी. नाही पाठवत महाराज की जय. माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पंचारी तत्वांचा दीप लाविला निर्गुणाची स्थिती कशी आकारा आली बाबा आकारा आली सर्वांगी उरली साई माऊली वारती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पंचारी तत्वांचा दीप लाविला रजतम संगती गे माया प्रसवली बाबा माया प्रसवली मायेची या पोटी कैसी माया उद्भवली ओ वाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पंचारी तत्वांचा दीप लाविला सप्तसागरी कैसा खेळ मांडला बाबा खेळ मांडला खेलोनिया खेळ अवघा विस्तार केला वाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पंचारी तत्वांचा दीप लाविला ब्रह्मांडाची रचना कैसी दाखवली डोळा बाबा दाखवली डोळा तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू बोला ओ वाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पंचारी तत्वांचा दीप लाविला तर काहीच फायनली पोचलो घरी. फक्त शूटच केले, ते बोलायला काही भेटलं आणि डीजे आणि बँड दोन्ही होते. चला आजचा पालखीचा निघणार आणि मिरवणुकीचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.